नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे. सायकोलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. फ्रेंड्स, आपल्या सभोवती दिसणाऱ्या लोकांकडे बघून असं वाटतं केवढी तरी विविधता आहे. लोकांच्या वागण्यामध्ये आपल्याला केवढा वेगळेपणा दिसतो. एखादी व्यक्ती पटकन मित्र बनवते तर कोणी अंतर 4 हात राखूनच असते. एखाद्या जोडप्याचा एकमेकांवर इतका विश्वास असतो की त्यांच्या मोबाईलचे, त्यांच्या ईमेलचे पासवर्ड देखील त्यांना माहिती असतात. तर काहींना आपला लाईफ पार्टनरच आपल्याला सोडून जाईल का काय अशी देखील भीती वाटते. काही लोक प्रवासात भेटणाऱ्या पूर्णपणे नवीन असणाऱ्या व्यक्तींशी देखील गप्पा करू शकतात. तर काहींना आपल्याच नवरा किंवा बायको मुलांशी मोकळं वागणं बोलणं जमत नाही. व्यक्ती मोठेपणी कसा विचार करते, कशी वागते, हे बऱ्याच अंशी त्या व्यक्तीचं बालपण कसं असतं, त्याला आईवडिलांकडनं कशी वागणूक मिळाली असते यावर अवलंबून असतं. अर्थात मोठेपणी आपल्याला पाहिजे तसं होण्याचा प्रयत्न आपण सगळेच करतो. पण आपल्या व्यक्तिमत्वाची मुळं बालपणात रुजलेली असतात हे मात्र नाकारता येणार नाही. जन्माला आल्यानंतर आपण आपली काळजी घेणाऱ्या प्रमुख व्यक्तीशी भावनिकरित्या जोडले गेलो असतो आणि म्हणूनच त्यांच्याकडून केवळ जैविक गरजांच्या व्यतिरिक्त सुरक्षा आणि प्रेम ह्याची देखील अपेक्षा असते. आणि जर ती पूर्ण झाली नाही तर त्या नकळत्या वयात देखील मानसिक जखमांचे व्रण ठळकपणे उमटू शकतात. आणि अर्थातच त्याचे परिणाम व्यक्तिमत्वावर, मित्र बनवताना, आपल्या रोमॅन्टिक रिलेशनशिपमध्ये किंवा ती स्वतः व्यक्ती पालक झाल्यानंतर असे अनेक ठिकाणी दिसून येतात. बालपणीच्या अनुभवांचा परिणाम कसा होतो, मुलं आपल्या पालकांशी कशा पद्धतीने अटॅच्ड असतात यावर एक प्रयोग मानसशास्त्रात केला गेला होता. अटॅचमेंट म्हणजे काय, तर दोन व्यक्तींना एकमेकांबद्दल वाटणारी किंवा असणारी ओढ. या प्रयोगात साधारणपणे 9 ते 18 महिन्यांच्या बाळाला थोडासा स्ट्रेस येईल अशी परिस्थिती निर्माण केली आणि त्यावेळी बाळांचं वागणं कसं होतं ही निरीक्षणं नोंदवली. अर्थातच त्या बाळांवर ह्याचे वाईट परिणाम होणार नाही, त्यांना ट्रॉमा होणार नाही याची काळजी घेऊनच. 1968 साली जॉन बाउल्बी या मानसशास्त्रज्ञानाच्या कल्पनेतून जन्माला आलेली आणि 1970 साली त्यांचीच विद्यार्थिनी मेरी आइन्सवर्थ हिने केलेली ही एक अभिनव कल्पना म्हणजे स्ट्रेंज सिच्युएशन नावाने प्रसिद्ध असलेला हा प्रयोग. या प्रयोगाच्या सुरुवातीला खेळण्यांनी भरलेल्या एका खोलीमध्ये आई आणि बाळ हे दोघेच असतात. जरा वेळानंतर बाळाला पूर्णपणे अपरिचित असणारी व्यक्ती त्या खोलीत येऊन बसते. मग बाळाची आई उठून बाहेर जाते, म्हणजे खोलीत आता बाळ आणि ती अपरिचित व्यक्ती. काहीच मिनिटात आई लगेच आत येते आणि आता ती व्यक्ती बाहेर जाते आणि आता बाळाला एकटंच ठेवून आई देखील बाहेर जाते, पण पुन्हा लगेच आत येते. म्हणजे आई बाहेर गेल्यानंतर किंवा पुन्हा वापस आल्यानंतर बाळाच्या वागण्याचं निरीक्षण म्हणजे बाळ कसं वागतं ह्याचं निरीक्षण केलं जात होतं दुसऱ्या खोलीतून, कारण या खोलीमध्ये कॅमेरे लावलेले असतात. आणि जवळपास अशा 100 बाळांचा अभ्यास करून मेरी आइन्सवर्थ आणि तिच्या चमूने विविध प्रकारच्या अटॅचमेंट्स शोधल्या. म्हणजे कुठल्या, तर त्या संलग्नता शैली असं म्हणता येईल, अटॅचमेंट स्टाईल्स. एका प्रकारामध्ये जेव्हा मुलं त्या खोलीमध्ये आईसोबत आलीत तेव्हा खेळणी बघून आईच्या कडेवरनं खाली उतरली, मांडीवरनं खाली उतरली, खेळणी हातात घेऊन खेळलीत, आईला दाखवली. अनोळखी व्यक्ती आल्यावर जर अशी सावध झालीत, पण आई असेपर्यंत शांत होते. मग आई बाहेर गेल्यावर जरा अपसेट झालेत, रडलेत, पण पुन्हा आई परत आल्यानंतर त्याच्या जवळ गेले, आईने शांत केल्यावर शांत झाले, म्हणजे आई आल्याचा आनंद पण त्यांना झालेला दिसला. अशा प्रकारचं वागणं जेव्हा होतं त्या अटॅचमेंट स्टाईलला तिने सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असं सुचवलं. दुसऱ्या प्रकारच्या वागण्यामध्ये मुलं आईला चिटकूनच बसली होती. आई होती सोबत तरी देखील अनोळखी व्यक्तीकडे संशयानेच बघत होती आणि आई बाहेर गेल्यावर तर त्यांनी चांगलाच जोरदार निषेध केला, मोठमोठ्याने रडून. आई परत आल्यावर लवकर शांत झाली नाहीत. आईने जवळ घेण्याचा प्रयत्न केला तर तिला दूर ढकलून दिलं, म्हणजे जणू काही तिला आपल्याला सोडून गेल्याबद्दल ते आईला शिक्षाच करत होते. म्हणजे आई गेल्यानंतर रडायचं, पण परत आल्यावर मात्र तिला जवळ घेऊ द्यायचं नाही, अशा द्विधा भावनांमध्ये ही मुलं अडकली होती. तिसऱ्या प्रकारच्या अटॅचमेंट स्टाईलमध्ये, या दुसऱ्या प्रकारच्या स्टाईलला ॲम्बिव्हॅलंट किंवा अँक्शियस इनसिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असं म्हटलं जातं.
तिसऱ्या प्रकारच्या या अटॅचमेंट स्टाईलमध्ये मुलं फक्त खेळण्याकडे बघतच होती. आईच्या मांडीवरनं खाली उतरली नाहीत किंवा खेळणी हातात घेऊन खेळली पण नाहीत. आणि अनोळखी व्यक्ती आल्यावर त्या व्यक्तीकडे बघायचं देखील त्यांनी टाळलं. मग आई बाहेर गेल्यावर फार काही विशेष प्रतिक्रिया दाखवल्या नाहीत. आई परत आल्यावर तर तिच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं. याला अवॉइडंट इन्सिक्युअर अटॅचमेंट स्टाईल असं तिने नाव दिलं. चौथा जो प्रकार तो म्हणजे डिसऑर्गनाइज्ड अटॅचमेंट स्टाईल. अर्थात हा प्रकार थोडा नंतर समाविष्ट केला गेला. या प्रकारच्या वागण्यामध्ये मुलांच्या वागण्यात थोडा गोंधळ दिसून आला. म्हणजे आई गेल्यावरती रडलेत, पण आई परत आल्यावर तिच्याकडे बघण्याचं टाळलं आणि ही मुलं थोडीशी घाबरलेली दिसून आली. या प्रयोगाचा मुख्य हेतू बाळांच्या वागण्याचं निरीक्षण करणं असा जरी असला तरी अर्थातच आईच्याही वागण्याची निरीक्षणं नोंदवल्या गेलीतच. जी आई आपल्या मुलासोबत खाली बसून खेळत होती, जेव्हा ती मुलं खेळणी दाखवत होती, त्यांच्याकडे बघून प्रतिसाद देत होती, त्यांच्याशी प्रेमाने जवळीक साधत होती, त्या मुलांमध्ये अटॅचमेंट स्टाईल दिसून आली. ज्या आयांच्या वागण्यामध्ये विसंगती होती, त्यांची मुलं जी काही करतात आहे तिकडे त्यांचं फारसं लक्ष न देता काहीतरी त्याच्याशी संबंधित नसणारं त्या बोलत होत्या, कधी लक्ष देत होत्या तर कधी देत नव्हत्या, त्यांची मुलं ॲम्बिव्हॅलंट अटॅचमेंट स्टाईलची होती. तिसऱ्या प्रकारच्या वागण्यातून मुलांना फारसा प्रतिसाद मिळतच नव्हता. त्या आयांचं वागणं देखील थोडंसं असंवेदनशील होतं. ती मुलं अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईलची होती. आणि चौथ्या प्रकारामध्ये त्या मुलांच्या आयांनी मुलांकडे तर लक्ष दिलंच नाही आणि कधीकधी हिंसेचा देखील वापर केला. तुम्हाला पण ना अवतीभोवती अशा वेगवेगळ्या पद्धतीने वागणारी मुलं दिसली असतील. म्हणजे आईला घट्ट चिटकून बसणारी किंवा पटकन कुणाहीकडे जाणारी, भेदरलेली, घाबरणारी, अशी अनेक. आणि त्याचप्रमाणे आया देखील वेगवेगळ्या पद्धतीने वागताना तुम्ही बघितलं असेल. म्हणजे बाळ जर रडत असेल तर आपल्या बाळाला शांतपणे समजावणारी, तर कधी ओरडणारी, तर कधी लोकांसमोर ओरडता येत नाही म्हणून चक्क बाळाला चिमटे देखील काढणारी हळूच, किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारी सुद्धा. अर्थातच अटॅचमेंट ही काही निव्वळ 100% पालकांच्याच वागण्यामुळे प्रभावित होते असं नाही, तर मुलाचा मूळ स्वभाव देखील त्याला कारणीभूत असतो. उदाहरणार्थ, काही डिफिकल्ट किंवा हट्टी मुलं कितीही प्रयत्न केली तरी शांत व्हायचं नाव घेत नाहीत. कारण तसं नसतं तर एकाच पालकांची दोन्ही मुलं सारखीच राहिली असती. तेव्हा पालकांचं वागणं, मुलांचा मूळ स्वभाव, मुलांना आलेले अनुभव आणि पालकांशिवाय प्रभाव टाकणारे अनेक लोक, जसं भावंड, आजी आजोबा, इतर नातेवाईक किंवा पाळणाघरात जावं लागत असेल मुलांना तर तिथले लोक, असे अनेक घटक असतात बरोबरीने जे महत्वाचे असतात. तसंच एकाच पालकांची अटॅचमेंट स्टाईल परिस्थितीनुसार बदलू पण शकते. म्हणजे जर आधी मोठ्या मुलाला पूर्ण वेळ पालकांना देता येत असेल आणि नंतर काही कारणाने पालकांना बाहेर जावं लागलं किंवा घरात काही प्रश्न उद्भवले, आर्थिक तंगी आली, भांडणं होऊ लागले, तर दुसऱ्या मुलासाठी देखील पालकांची अटॅचमेंट स्टाईल वेगळी असू शकते. तरीही या प्रयोगातून हे कुणालाही लक्षात येईल की ज्या मुलांना भरपूर प्रेम आणि सुरक्षा मिळाली आहे, ज्यांच्या भावनिक गरजा पूर्ण झालेल्या आहेत, अशा मुलांची अटॅचमेंट स्टाईल देखील निर्धास्त आणि सिक्युअर असते. पण ज्या पालकांच्या वागण्यात विसंगती असते, मुलं दुर्लक्षिला जातात, ज्यांच्या भावनिक गरजा पूर्ण हाताळल्या जात नाहीत, अशा मुलांमध्ये इन्सेक्युरिटी असते. पण आता लगेचच आपलं किंवा आपल्या मुलांचं वागणं आठवून आपली अटॅचमेंट स्टाईल किंवा आपण आपल्या मुलांना जे देतो आहे ती अटॅचमेंट स्टाईल सिक्युअर आहे की नाही याचा विचार करू नका आणि काळजी तर अजिबात करू नका. कारण जवळपास अर्ध्याहून अधिक म्हणजे 60% मुलं सिक्युअर अटॅचमेंटची होती असं ह्या प्रयोगातून निदर्शनास आलं होतं. आणि समजा आपली अटॅचमेंट स्टाईल इन्सिक्युअर असेलही, म्हणजे आपल्याला मिळालेली किंवा आपण मुलांना जी देतोय ती, तर तज्ज्ञांच्या मदतीने आपल्याला त्यात नक्की बदल करता येतो. सिक्युअर किंवा इन्सिक्युअर वातावरणात वाढलेल्या मुलांवर पुढील आयुष्यामध्ये, मित्र बनवताना, रोमॅन्टिक रिलेशनमध्ये आणि ते स्वतः पालक झाल्यावर काय परिणाम होतो हे आपण बघणार आहोत, पण पुढच्या एपिसोडमध्ये. पण त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही आठवलं असेल तर नक्की शेअर करा. आवडलं असेल तर लाईक करा. भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये. आणि हो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.